नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. साधारणपणे 20 वर्षापूर्वीचा प्रसंग असेल. मी त्यावेळी कोल्हापूर सकाळ मध्ये विटे येथे बातमीदार म्हणून काम करीत होतो. त्यावेळी मी नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश केला होता. सुरुवातीच्या माझ्या पत्रकारितेच्या काळात मला विजय कुळेकर साहेब आणि नंतर आनंद दीक्षित साहेब यांचे बहुमोल सहकार्य लाभले. पाठवलेली बातमी व छापून आलेली बातमी आवर्जून पहा असा त्यांचा नेहमीच आग्रह असे. एक दिवस त्यांच्याकडून एक पत्र आले. उत्सुकतेपोटी मी ते पत्र फोडले. पाहतो तो 2-3 पानांची शब्दसूची होती. नेहमीच्या वापरात येणारे शब्द, त्याची शुद्धता व अशुद्धता याची एक सूचीच त्याने पाठवली होती. मला लेखनात त्याचा खूप उपयोग झाला. ही शब्दसूची गेली 20 वर्ष मी जपून ठेवली आहे. आज मी 11 पुस्तकांचे लेखन केले आहे. या शब्दसूचीचा मला लेखनात चांगलाच उपयोग झाला. जीर्ण झालेल्या कागदाला पाठमोरा दुसरा कागद चिकटवून मी ही शब्दसूची माझ्या संग्रही ठेवली आहे. लेखनात शुद्धतेला किती महत्त्व द्यायचे हे त्या शब्दसूचीकडे पाहिले की माझ्या लक्षात येते. 3च पानांची पण जवळजवळ 200 शुद्ध शब्द असलेली ती सूची मी मनापासून जपून ठेवली आहे. माझ्या दृष्टीने ती लाख मोलाची आहे. ही शब्दसूची मला भाषा शुद्धतेकडे लक्ष देण्याची आठवण करून देते. नेहमी वापरात येणारे शब्द असे शीर्षक असलेल्या या सूचीत अशुद्ध आणि शुद्ध शब्द अशा 2 रकान्यात त्याची विभागणी केली आहे. खरोखरीच बातमीदार जडतघडणीत मला या शब्दसूचीचा चांगला उपयोग